हे पहा, इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। त्यानंतर कांदा, मिरची, टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत। गॅसवरती पातेलं ठेवून घेऊया। त्यामध्ये 2 पळी तेल आपण टाकूया। हे बघा, तेल थोडंसं गरम झालेलं आहे। त्यानंतर कांदा भाजून घेऊया। कांदा थोडा लालसरच भाजून घ्या। हे बघा, इथे कांदा भाजून घेतलेला आहे आपण। त्यानंतर ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आपल्याला ॲड करायचा आहे। हे पहा, मी घेतलेलं आहे। हे बघा, कांदा पूर्णपणे लालसर भाजून घेतलेला आहे आपण। त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेले टोमॅटो आणि मिरची आपण टाकून घेऊया। ते पण एकत्रित सगळं मिक्स करून घेऊया आपण। हे बघा, तिथे मी मिक्स करत आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया। जास्त नाही मी घेतलं, फक्त थोडंसं टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सर्व खडे मसाले आणि ॲड करून घेऊया। त्यानंतर हे बघा, सगळं एक प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। त्याला पण थोडंसं हलकं शिजून घ्या। त्यानंतर मी बटाटे मला आवडतात म्हणून मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। बटाटे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल। हे बघा, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। चला तर मग ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया। जेवढं तांदूळ घेतलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता। ते पण एकजीव सगळं करून घ्या, मिक्स करून घ्या। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर येथे मी टाकलेली आहे। चला तर मग हे बघा, पाण्याला मस्तपणे उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया। तांदूळ टाकलेला आहे, ते पण आपण मिक्स करून घेऊया, सगळे एकजीव करून घेऊया। हे बघा, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, तर फ्रेंड्स, आपला मसाला भात तयार झालेला आहे। अगदी पंक्तीत जसा असतो, लग्नाच्या पंक्तीत जसा असतो तसा सेम टू सेम आपला मसाले भात तयार झालेला आहे। हे पहा, मसाले भात आपला तयार झालेला आहे। चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू आपण पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये।